हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? आज मी जात होती बँकेत. माझं थोडं काम होतं. ऑटोनेच गेली होती. बस स्टॉपपासून थोडं मध्ये आहे बँक, त्याच्यामुळे थोडं पायी जावं लागलं मला. 5 मिनटाचं एक अंतर आहे, त्यामुळे मी पायी गेली. पोचली होती मी बँकेत. इथं माझं थोडं काम होतं, ते केलं आणि त्यानंतर माझे बरेचसे कामं होते, ते पेंडिंग होते, ते करायचे होते. इथं मी पासबुक पण एंट्री करून घेतली आणि निघाली होती घरी. त्यामध्येच मी केक वगैरे पण घेतला, कारण की माझ्या भावाचा बर्थडे होता. मी पायीच गेली होती. केक वगैरे घेऊन घेतला. मध्ये शूट नाही करता आलं, कारण की माझ्या फोनची बॅटरी लो होती. इथं 4 वाजता आम्ही गेलो होतो डीमार्टला. आमच्या घरापासून जवळ आहे, मम्मीच्या घरापासून. माझी बहीण आणि मी गेली होती डीमार्टला. गाडीवरच गेलो होतो, कारण की थोडं आउटसाईडला येतं ना, म्हणजे आमच्या घरापासून जवळच आहे, 5-10 मिनटाचं अंतर आहे, पण तिथं ऑटो काही जात नाही. मग आम्ही गाडी घेऊन गेलो. थोडीफार शॉपिंग करायची होती, ती केली आणि बघा पुढे काय काय घेतलं मी, दाखवतेच मी तुम्हाला. डीमार्टला आलं ना की असं होतं, काय घेऊ काय नाही, पण खूप जे घ्यायचं ते तर घेतोच आपण, पण बाकीच्या वस्तू पण खूप साऱ्या घेतल्या जातात. इथे शंभूचं डायपरही घ्यायचं होतं मला, ते घेऊन घेतलं. कारण की असं मेडिकलला घेतलं ना, तो खूप महाग पडतं. मी एक आरती घेतली होती, जी की मला खूप आवडली होती आणि मला कधीची घ्यायचीच होती. घेऊ म्हटलं, आज घेऊन टाकली. म्हणजे मला भेटली डीमार्टला. इतर दुकानांमध्ये मला काही तशी भेटत नव्हती, त्याच्यामुळे मी घेऊन टाकली. रिजनेबल रेटमध्ये होते. इथे माझी मावस बहीण सारखं सगळं तिने खायचीच वस्तू घेतल्या होत्या, तिला हव्याच होत्या आणि आम्ही इथून निघालो होतो. ती असली तर काही ना काही आमचं चालूच असतं मस्ती. आणि इथून आम्ही पुढे गेलो. आम्हाला पाणीपुरी खायची होती. नेहमी मी नाशिकला पाणीपुरी खातेच तिच्यासोबत. आम्ही जास्त करून पाणीपुरीच खायला जातो. इथून निघालो होतो डीमार्टवरनं. सध्या नाशिकमध्ये खूपच जास्त पाऊस चालू आहे. एवढा पाऊस चालू आहे की कुठं जाऊशीही वाटत नाही. इथं आम्ही पाणीपुरी छानपैकी एन्जॉय केली. आणि सगळ्यात लास्टला मला आवडणारी ती म्हणजे सुकी पाणीपुरी. खूप टेस्टी लागते आणि आम्हाला खायची असेल ना, आम्ही दुसरी पण मागून घेतो. इथं लहान मुलांचे चालू होतं खेळणं. सो गाईज, असं होतं माझं